हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आजची देवपूजा कशी केलेली आहे तिथून सुरुवात करते आहे. देवपूजेपासून देवाच्या पाया पडून छान असं आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. देवपूजा सकाळी सकाळी सगळं करून झालं, घरातली सगळी कामं आवरून झाली. तर आज तुम्ही म्हणाल की आज कोणता व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तर आज मी घरातली सगळी टोटल आपण रोजची कामं कशी करतो ती तर तुम्हाला रोज शेअर करतच असते. पण आज मी तुम्हाला सगळं बाथरूम क्लीन आणि त्यानंतर कपडे रोजचे आपण विदाऊट वॉशिंग मशीन घरामध्ये किंवा वेळेची बचत करून आणि कपडे धुताना पावडर किंवा साबणाची बचत करून सुद्धा आपण कपडे कसे धुवू शकतो ते आज मी दाखवणार आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना की आपण घरातली क्लिनिंग करतो पण बाथरूम टॉयलेट रोज स्वच्छ करायला म्हणजे कंटाळा करतो किंवा रोजचे कपडे धुवायला सुद्धा फार आळस येतो. आणि इतकी सगळी कपडे जर म्हटलं तर वॉशिंग मशीन नसलं तर हातानेच कशी धुते ते आज दाखवणार आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं ना की जेव्हा मी कुठे जाऊन आले की माझ्याकडे घरामध्ये बाहेरचा एक ड्रेस निघतो, घरातला एक ड्रेस निघतो, मिस्टरांचे 2 ड्रेस, मुलाचे 2-3 ड्रेस, असे 6-7 जोड जवळपास होऊनच जातात. आणि घरातली जी नाईट क्लॉथ असतात ते सुद्धा धुवायचे असतात. अशा वेळी मी काय करते ना, जर जास्तच कपडे खराब असले तर त्यावेळेस मी निरमा पावडरमध्ये कपडे भिजवून ठेवते 1 ते 1.5 तास. आणि इतर वेळी जर कपडे खराब नसले, आता हे जे कपडे दिसत आहेत ते माझे नवीन कपडे आहेत, तर म्हणजे जे बाहेर जायलाच मी यूज करते. तर बऱ्याच वेळा आता हे काय होतं ना की यांना ब्रश लावणं सुद्धा म्हणजे हे होतं, ब्रश लावला की कपड्यांना असे गोळे येतात आणि मग गोळे आले की कपडे दिसायलासुद्धा चांगले दिसत नाही. तर अशा वेळेस ना मी असेच फक्त साबण लावून धोपटण्याने आपटून घेते. पण आज माझा जो हा ड्रेस आहे थोडासा म्हणजे जास्तच खराब झालेला होता, बाहेर गेलेली होती, सगळं म्हणजे अंगावरती सगळं सांडलं होतं आणि छोट्या बाळाने अंगावरती उलटी केली, त्यामुळे सुद्धा म्हणजे कपड्याला खूप म्हणजे चिकट झालेला होता ड्रेस. त्यामुळे मग मी आज ब्रश लावणार होते. तर ब्रश जिथे जिथे म्हणजे खराब असेल तिथेच मी ब्रश यूज करते, नाहीतर मग नवीन ड्रेसला तर शक्यतो मी ब्रश लावत नाही, अगदी साबण लावून असे धोपटण्याने आपटून घेत असते. तर त्यानंतर बघा आता जीन्स वगैरे तर म्हटलं रेग्युलर जे कपडे असतात त्यांना मी ब्रश वगैरे लावते. आणि मुलांचे जे रेग्युलर ड्रेस असतात ते छान असे डेली वेअरचे असतात, त्यामुळे त्यांनासुद्धा जास्त असं काही घासावं लागत नाही किंवा भिजवावं लागत नाही. अशा पद्धतीनेच मी धुवून घेते, आपटून घेते. त्यानंतर आता हे जे कपडे आहे ना, हे मी जेव्हा धुवून घेतल्यानंतर छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर मग आपलं कम्फर्ट घेते. कम्फर्टने छान असं कपड्यांचा छान सुगंध येतो. कपड्यांमध्ये लागलेलं जे काही असं अँटीबायोटिक्स काही जे कपड्याचा वास येत असला किंवा कपडे जर दवाखान्यातून वगैरे जाऊन आलेलं असलं तर अशा वेळी डेटॉल किंवा कम्फर्टनेच मी कपडे वॉश करून घेते. तर आता 2-3 पाण्याने पाण्याने धुवून घेतल्यानंतर कम्फर्टमध्ये छान असे भिजवून छान कपडे कडक बाथरूममध्येच पिळून घेते. कारण माझी बाल्कनी छोटी असल्यामुळे तिथे कपडे पिळायला जागा नाही आहेत. छोटी जागा असल्यामुळे सगळं सामान तिथे असतं आणि ओलं होण्याची शक्यता असते, त्यामुळे मग बाथरूममध्येच मी एकदम कडक पिळून घेते. तर अशा पद्धतीने कम्फर्टमध्ये 5 मिनिट कपडे ठेवायचे, ज्यामुळे कम्फर्टचा वास देखील आपल्या कपड्यांना अगदी पुढचे 8 दिवस तसाच राहतो. त्यानंतर आता बाथरूममध्ये कपडे धुवून बाल्कनीमध्ये जेव्हा वाळत टाकायला येते ना, त्यावेळेस हे जे आदल्या दिवशीचे जे कपडे असतात ना सुकलेले, ते सगळे घरात असे काढून घ्यावे लागतात. कारण बाल्कनी एकच असल्यामुळे सगळे कपडे तिथंच सुकत घालावे लागतात. तर हे सगळे कालचे कपडे सुकलेली होती आणि त्यांची छान अशा घड्या घालून ठेवायच्या होत्या, त्यामुळे लगेच घरामध्ये घेतले. तसेच जर राहून दिले असते साईडला सरकून मग तो अजून पसारा होऊन जातो, अजून बाल्कनी पूर्ण भरलेली वाटते. घरामध्ये सारखं दिवसभराचा अंधार येतो, प्रकाश येत नाही आणि कपडे जर तसेच असले डोळ्यापुढे सुद्धा दिसायला चांगलं दिसत नाही. तर आता कपडे सगळे सुकलेले तर घरामध्ये काढूनच घेतलेले आहे. आणि एकीकडे जे ओले कपडे आहे ते सगळे असे म्हणजे बाहेरच वाळत घालते. एकदा कडक पिळून घेतलं ना ते डबल पिळायची सुद्धा गरज पडत नाही, सगळं पाणी बाथरूममध्येच निथरून घेते, मग बाल्कनीमध्ये वाळत घालते. तर आता हे जे काही मोठे कपडे ते सगळे पुढच्या साईडला टाकते बाल्कनीच्या, म्हणजे जे पाणी निथरायचं ते सगळं बाहेर निथरून जातं. आणि मग छोटे छोटे कपडे हे जे आहे असे तुम्हाला दिसतच असेल, मग बाल्कनीचा जो दरवाजा आहे त्यावरती असे छोटे छोटे कपडे मी टाकून घेते. आता इथे छोटी जागा असल्यामुळे छोटे कपडे कसे बाहेर पडण्याची शक्यता असते, उडून जाण्याची शक्यता असते हवामुळे. तर असे छोटे छोटे कपडे मी जे लागतात मुलाचे ते आतमध्येच टाकून घेत असते. आणि बाकीचे जे मोठे मोठे कपडे आहेत एकदा कडक पिळून घ्यायचे, म्हणजे अगदी संध्याकाळपर्यंत कपडे लगेच स्वच्छ सुकून जातात. कारण आता कडक ऊन पडायला लागले आहे, हवासुद्धा सुटते, त्यामुळे मग कपडे लगेचच सुकतात. त्यानंतर बघा आता जे कपडे आहे ना, ह्या कपड्यांचं म्हणजे आता इतका पसारा होऊन जातो ना घरामध्ये. आपण बऱ्याच वेळा काय करतो, आता इतकं सगळं काम केलं घरातलं, मॉर्निंगचं काम करतो, मग ते कपडे घडे घालायचं सुद्धा कधी कधी बायकांना खूप जिवावर येतं, मला सुद्धा येतं.
पण मी कधीच कपडे असे ठेवत नाही साईडला ढीग मारून, किंवा ढीग मारून ठेवला की दुसऱ्या दिवशी त्यामधनं आंघोळीच्या वेळेस आपल्याला कपडे सापडायला लागतात, किंवा बऱ्याच वेळा कपडे इकडे तिकडे पडले की चोळामोळा होतात, इस्त्री करायला लागतात. त्यामुळे मग छान व्यवस्थित आपण घड्या घालून ठेवले ना रोजचे कपडे, तर आपल्याला जसेच्या तसे आपल्याला घालायला सुद्धा घेऊ शकतो आपण विदाऊट इस्त्री करता. आणि मिस्टरांचे सुद्धा कपडे जे आहे मी ते हँगरला लावत असते शर्ट, कारण तसेच जर घड्या घालून ठेवले तर त्याला चोळामोळा होऊन जातात, घडी पडून जाते. तर त्यांचे जे शर्ट आहे जॉबचे ते मी सगळे हँगरलाच लावते, जेमुळे त्यांनी ॲज इट इज जर शर्ट धुतलेला असल्यामुळे तसाच घेतला तरीही चालतो. तसं ते इस्त्री करूनच घेतात, पण कपडे अगदी कडक आणि तसल्या तसेच दिसतात. त्यानंतर आता बाथरूममध्ये आल्यानंतर बाथरूममध्ये आपलं सगळं बाथरूमची कपडे धुवून झाली की आता माझे इथे खाऱ्या पाणी असल्यामुळे असे वाईट डाग पडतात जमिनीवरती, किंवा जे काही साबणे वगैरे असतात ते सगळं असं बाथरूममध्ये आपण असंच ठेवून बाहेर निघतो आणि ते उचलायचं आपण विसरून जातो. तर अशा वेळी बाथरूमचं जे काही साबण, काही ब्रश वगैरे सगळं असं वरती उचलून ठेवते. त्यानंतर मग जे काही पाट वगैरे बाथरूमचा, त्यानंतर खालची टाईल्स सगळी अशी पाण्याने व्यवस्थित धुवून घेते. थोडंसं निरमा पावडर घ्यायची, किंवा फिनेल घ्यायचं, किंवा वासावालं कम्फर्ट, डेटॉल तुम्ही काहीही घेऊ शकतात. रोजच्या रोज इतकं काही आपलं बाथरूम खराब होत नाही. आठवड्यातून एकदा आपण बाथरूम क्लीन करू शकतो. जास्तच घरामध्ये जास्तच व्यक्ती असेल तर मग आपण रोज बाथरूम क्लीन, टॉयलेट क्लीन करायचं. पण आता माझ्या घरामध्ये आम्ही दोघंच आहो आणि माझं बाथरूम टॉयलेट इतकं काही खराब होत नाही. त्यामुळे मग अशा पद्धतीने मी रोज पाणी वगैरे मारून घेते टाईल्सवर, जमिनीवरती. तर खराट्याने छान पाणी लोटून घेतलं की पूर्ण बाथरूम कोरडं राहतं. आणि हा मग्गासुद्धा मी असा बाहेरच ठेवते लटकून, कारण पाण्यामध्ये कंटिन्यू ठेवला तर खाऱ्या पाण्यामुळे मग्ग्यालासुद्धा असे काळपट डाग लागतात किंवा व्हाईट डाग लागतात, बुरशी यायला लागते. तर अगदी सोप्या पद्धतीने मी सकाळचं असं बाथरूम क्लिनिंग, कपडे कसे हातानेच धुते, त्यानंतर कसे व्यवस्थित घड्या घालून ठेवते, तर आज मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे. तर एका ताईंची कमेंट होती की त्यांना हा ब्लॉग बघायचा होता, तर नक्कीच तुम्हाला आवडेल. तर भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, आणि आवडलं असेल तर एक सबस्क्राईब, लाईक नक्की करा.